च्या नावाला धन्यवाद असो ताई. खरंच उत्तम संचलन आपण करीतच आहात. आपली भाषा सुद्धा सुंदर आहे. देवाची स्तुती असो. आज ज्या साक्षी आपण पाहिलेल्या आहेत, सुरेखाताई वाघमारे अद्भुत, अद्भुत. देवावरचा एवढा गाढ विश्वास की कॅन्सरलाही पळवून लावलं. खरोखर परमेश्वराला किती धन्यवाद द्यावा आपण. श्यामला ताईंचं सुद्धा दादांची तब्येत ठीक नव्हती आणि अवघ्या 2 दिवसात डिस्चार्ज. हे आश्चर्य आहे दवाखान्यातून 2 दिवसात सुटणं. आजकाल दवाखाने महिनाभर आपल्याला टांगून ठेवतात. पण प्रभू जर आपल्या बरोबर आहे, तर निश्चित तो आमची काळजी घेतो आणि याचं पुन्हा एक प्रत्यंतर देवबापाने येऊ दिलं. लताताईंची साक्ष जरी आपल्याला होय, ऐकायला आली अगदी खरं. नाही, तर तरी परमेश्वरानं मात्र ती निश्चितपणे ऐकलेली आहे. म्हणून सर्व गौरव त्या प्रभूला देऊया, त्याची स्तुती करूया. आणि जे गाणं शालिनी ताईंनी गायलेलं आहे, आज ग्लोरी नाहीये. काही हरकत नाही. ताई इतकं सुंदर गाणं गायलं तुम्ही. तुमचा फोन आला त्यावेळेला मला वाटतं मी बिझी होते, किचनमध्ये होते की कुठे होते आता मला नाही आठवत. पण थोरात साहेबांनी मला सांगितलं, शालिनी हो, ताईंचा हो. फोन आलेला. त्यांनी विषय विचारला, तर मी सांगितलं, "वेगळे व्हा" असं काहीतरी म्हणाली. ॲक्चुअली त्यांच्याशी डिस्कस होत असतं हो, माझं. हो. कोणत्या विषयावर मी बोलणार आहे असं ते. काही हरकत नाही. फार सुंदर गीत गायलं नेहमीप्रमाणे. इतका गोड आवाज प्रभूने आपल्याला दिलाय आणि त्याचा आपण उपयोग करीत आहात. प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. संदेशाकडे गौरव वळण्यापूर्वी तुम्हाला. येस, आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर आणि दयाळू बाप्पा, या सायंकाळच्या समयी पुन्हा एक वार तुझ्या पवित्र चरणी घेतलंस. तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. पवित्र वचनाद्वारे आमच्याशी बोल परमेश्वर. आमच्या अंतःकरणात कार्य कर. हे सांगत असताना माझ्या अणुरेणूचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात मला चालव. प्रत्येक शब्द पवित्र आत्म्या तुझ्या गौरवासाठी माझ्या मुखातून निघावा आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करून जावा आणि केवळ तुझं आणि तुझं गौरव व्हावं असं तू होऊ दे. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावात मागते बाप्पा, म्हणून आमेन. आज जो शास्त्रपाठ मी निवडलेला आहे, वेगळं होणं, ते आपल्याला सांगितलेलं. आपल्या बऱ्याच जणांच्या लक्षात ती वचनं आली सुद्धा असतील. दुसरे करीन दुसरे पत्र, याचा 6वा अध्याय आणि 14 ते 18 ही वचन. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियार म्हणजे सैतान. खाली बायबल सोसायटीचं जे भाषांतर आहे, तिथं तो अर्थ पण दिलेला आहे. बलियाराशी म्हणजे सैतानाशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा आणि विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा, वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. देवबाप्पाला धन्यवाद. असं सुंदर वचन आहेत. प्रभू आपल्याला वेगळं व्हायला सांगत आहे. प्रभू आपली काळजी घेतो. प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आणि जर आम्ही त्याचे आहोत, आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे आमचा तारणारा म्हणून, आम्ही जर त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकलेला आहे, तर त्याची ही इच्छा आहे की आम्ही या जगाशी समरूप न होता पूर्णपणे वेगळं व्हायला पाहिजे. आणि म्हणून ते वचन त्या ठिकाणी दिलेलं असे आहे की निघा, याच्यातून वेगळं व्हा तुम्ही. आता करिंथ इथे ज्यावेळेस पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे, ती जी मंडळी होती,
ती मंडळी पूर्णपणे ख्रिस्ताला म्हणजे स्वीकारणारी नव्हती किंवा जगाच्या मोहामध्ये अधिक ते गुरफटलेले होते. जगाच्या मोहाचं त्यांना आकर्षण फार होतं आणि थोडंसं देवापासून दुरावलेले तरी ख्रिस्ताचे म्हणवणारे असे ते लोक होते. आणि म्हणून पौलाला असं वाटत होतं, की हे ख्रिस्ताशी यांचं कसं काय समेट होणार आहे किंवा ख्रिस्ताशी ते एकरूप, एकजीव कसे होऊ शकतील? कारण मी जो त्यांना सांगत आहे, ते माझे मत सुद्धा ते स्वीकारीत नाहीत किंवा ते माझ्याशी सुद्धा एक वाक्यता त्यांची होऊ शकत नाही. तर परमेश्वराची कशी होणार आहे? म्हणून तो या ठिकाणी हे सांगत आहे, की तुम्ही वेगळं व्हा, त्यांच्यातून निघा. आपल्याला त्या लोकांमधनं वेगळं व्हायला परमेश्वर जर सांगत आहे, तर वेगळं होणं म्हणजे काय, की समज सोडून द्यायचं आणि अगदी सेपरेट व्हायचं अशातला भाग नाही. जे आचार-विचार असतात, जी बैठक आमच्या विचारांची झालेली असते, त्या बैठकीतून आम्हाला वेगळं व्हायचंय. माणसांपासून नाही हो वेगळं व्हायचं. प्रभू आमचं प्रेम करतो सर्वांच्यावर, देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी, की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. जगावर प्रेम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती, मग ती विश्वासणारी असो की न विश्वास ठेवणारी असो, त्या प्रत्येकासाठी हा प्रभू आलेला आहे. त्या प्रत्येकावर पित्यानं प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, की देवाने जगावर एवढी प्रीती केलेली आहे. प्रभू सर्वांसाठी आलेला आहे. म्हणून तुम्हाला आणि मला यांच्यापासून वेगळे व्हा म्हणजे लोकांच्या पासून वेगळं व्हायचं नाही, तर त्यांचे जे आचार-विचार आहेत, त्यांची जी शैली आहे जगण्याची, जी देवापासून आम्हाला दूर नेते. जगातल्या मोहामध्ये गुरफटून टाकते. परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यापासून आम्हाला दूर ठेवते. त्यापासून आम्हाला वेगळं व्हायचं आहे. आम्हाला त्या लोकांच्यात मिसळूनच कार्य करायचं आहे. कारण प्रभू म्हणतो, "जशी आपल्यावर, तशी आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर." म्हणून आम्हाला प्रत्येकावर प्रेम करायचंच आहे. पण हे प्रेम करत असताना इथं वचन दिलेलं आहे, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? म्हणजे ते विश्वास ठेवीत नाहीत. ख्रिस्ताचा ज्यांनी तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही, अशा लोकांच्या बरोबर ज्यावेळेस आपण राहतो, त्यावेळेस त्यांचा प्रभाव आपल्यावर पडायला नको. हे महत्वाचं आहे. पुष्कळदा आपण नको बाबा, वाईट वाटेल त्यांना. अ, आपले संबंध बिघडायला नको. आपले खूप प्रेमाचे संबंध आहेत. असं म्हणत-म्हणत आपण कधी त्यांच्या सगळ्या गोष्टी, चालीरीती किंवा विचार जे काही ते कधी आपण आत्मसात करायला लागतो, हे आपल्याला समजत नाही. आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखे होऊन जातो म्हणजे देवापासून दूर जात असतो. म्हणून प्रभू तिथं सांगत आहे. परमेश्वराची ही आज्ञा आहे आपल्याला. त्यांच्यातून निघा, वेगळे व्हा म्हणजे ते जे आचार-विचार आहेत, त्यांचा जो जे काही त्यांची विचारांची बैठक आहे, जे तेव्हापासून मग ते पुष्कळ गोष्टी त्यांच्यामध्ये अशा असतात, की ज्याचा प्रभाव आमच्यावर पडत असतो. आम्ही त्यांच्या अगदी घनिष्ठ संबंधात येत असतो तेव्हा. देवाची ही इच्छा आहे, की आमचा प्रभाव म्हणजे आमच्या प्रभू येशूचा प्रभाव त्यांच्यावर पडला पाहिजे. आमच्यामधून ख्रिस्त असा दिसला पाहिजे त्या लोकांना, की त्यांनी ख्रिस्ताकडे यायला पाहिजे. आम्ही त्यांच्याकडे नाही जायचं. तर परमेश्वर सांगतो, की तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. आम्हाला त्यांच्यासारखं नाही. तर बघा, ज्यावेळेस जहाज पाण्यामध्ये चालत असतं, पाण्यात आहे बरं का जहाज. समुद्रामध्ये आहे, नदीमध्ये सुद्धा असतात होड्या. परंतु त्या पाण्यामध्ये जरी असल्या तरी पाणी त्यांच्यात शिरत नाही. म्हणून त्या त्याच्यावर व्यवस्थित चालू शकतात आणि इच्छित स्थळी त्या जाऊ शकतात. ती जहाजं मोठी-मोठी एवढी इच्छित स्थळी जाऊ शकतात. परंतु जर त्यांच्यात पाणी शिरायला लागलं, तर टायटॅनिक व्हायला वेळ लागत नाही. तेही कुठलं माणसंही अगदी गेली सगळी त्यातली, असं व्हायला वेळ लागत नाही. म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असतो, आम्ही विश्वासणारे असतो, त्यावेळेस तुम्हाला आणि मला त्यातच दृढ व्हायचं आहे. त्या ख्रिस्तामध्ये दृढ व्हायचं आहे. त्या ख्रिस्ताचा प्रभाव इतरांवर पडला पाहिजे. आमच्या वागण्यातून, आमच्या आचरणातून, आमच्या बोलण्यामधून. तरच आम्ही
ते वेगळे केलेले. तो म्हणतो मी तुम्हाला वेगळं केलं आहे, निवडलं आहे. अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्यासाठी निवडलेलं आहे. आम्हाला वेगळं केलेलं आहे. पण पुष्कळदा आपण या जगातल्या रहाटीमध्ये सामावून जातो. त्या लोकांना वाईट वाटू नये, त्यांचे आपले संबंध बिघडू नये, ही काळजी आपल्याला जास्त वाटते. ती काळजी काही उपयोगाची नाहीये. कारण पहिले करीन 15वा अध्याय 33वं वचन. फसू नका. हे आपल्याला काळजी वाटणं किंवा संबंध बिघडायला नको बाबा, आपण प्रेमाने राहतो एवढी वर्ष, तसंच राहिलं पाहिजे. तर इथं काय दिलेलं आहे? फसू नका. कुसंगतीने नीती बिघडते. ज्या वेळेला आम्ही ख्रिस्तापासून दूर असणारे, ख्रिस्ताला नाकारणारे, अविश्वासणाऱ्या लोकांच्या मध्ये राहतो, त्यावेळेला जर त्यांचा प्रभाव आपल्यावर पडत असेल, तर कुसंगतीने नीती बिघडते, असं देवाचं वचन आहे. म्हणून रोमकरासपत्र 12वा अध्याय पहिली 2 वचनं किती छान! मला ते फार आवडतात. मी माझ्या संदेशामध्ये बहुतेक सांगत असते. ती आपण बऱ्याचदा ऐकलेली पण आहे. तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय अशी यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि मनाच्या नवीकरणानं तुमचं रूपांतर होऊ द्या. हे जे मनामध्ये आमचे अनेक विचार असतात, रूढी परंपरा बसलेल्या असतात, ते सगळे आमचे निघून जायला पाहिजे. तिथं नवीकरण जर आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, तर ख्रिस्तच आमच्या अणुरेणूमधून, ख्रिस्तच आमच्या वागण्या बोलण्यातून दिसलाच पाहिजे इतरांना, की ज्याद्वारे ते त्या ख्रिस्ताकडे आकर्षित होतील. म्हणून जगासारखं जगाचा प्रभाव आमच्यावर नको. आमचा प्रभाव त्या जगावर पाडायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देत असतो. जगातल्यासारखं होऊ नका तुम्ही. ख्रिस्ताबरोबरच आमचं जगातलं नातं इतर कोणत्याही नात्यापेक्षा अगदी दृढ असतं, श्रेष्ठ असतं आणि तेच महत्वाचं असतं आणि ते जेव्हा ते नातं आपण जपत असतो, तेव्हा आम्ही वेगळे झालेले असतो. तेव्हा आम्ही ख्रिस्ताचे झालेले असतो. तेव्हा आम्ही आशीर्वादित आणि आनंदित अशी माणसं झालेली असतो. कारण आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे. ख्रिस्तासाठी आम्ही वेगळे झालेलो आहोत. दुसरे कोरिंथीचं आता जी वचनं आपण वाचली त्याच्यामध्ये ख्रिस्ताशी बलियाग मी सांगितलं की सैतान. ख्रिस्त आणि सैतान एकत्र येऊ शकतात का कधी? मुळीच नाही. बघा तो भूत काढत होता. त्यावेळेस शास्त्री पुरुषांनी काय आरोप केला? बालजबुलाच्या सहाय्याने तो भूत काढतो. बालजबूल कोण होता? ते भूतांचा अधिकारी. मग प्रभू तिथं उत्तर देतो, की जर त्या अधिकाराच्या सहाय्याने मी भूत काढतो, तर मी त्यांच्यातलाच आहे आणि मग आपसामध्ये फूट नाही का पडणार आमची? मी जर त्या बलियाराच्या बालजबुलाच्या सहाय्याने काढतो, फूट पडणार आहे त्या राज्यामध्ये. मी देवाच्या सामर्थ्याने, त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे कार्य करतो, हे त्या लोकांना समजत नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो, की बलियाराशी म्हणजे सैतानाची आणि ख्रिस्ताची एक वाक्यता किंवा समेट किंवा एकजीव ते होऊच शकत नाही. अगदी परस्पर विरोधी टोकं आहेत ती. प्रभू पवित्र आहे, तो अपवित्र आहे. प्रभू समर्थ आहे, तो समर्थ नाही. दाखवतो ना त्याचं सामर्थ्य, पण काही त्याला अर्थ नाही. ते क्षणिक आहे. प्रभू येशूचं सामर्थ्य हे सार्वकालिक टिकणार आहे. प्रभू प्रेम करतो, तो मात्र द्वेष करत असतो. आकस त्याच्या मनामध्ये सदैव असतो. म्हणून ख्रिस्ताची आणि बलियानाची एक वाक्यता होईल का? आणि नीती आणि स्वैराचार, नीतीनं ज्यावेळेस आम्ही वागत असतो, त्यावेळेला आमचं आचरण कसं असतं आणि स्वैराचारी लोकांचं आचरण कसं असतं, याचं आम्ही पण निरीक्षण केलं पाहिजे आमच्या मनामध्ये. कारण स्वैराचार आणि नीतिमत्व एकत्र राहू शकत नाहीत. स्वैराचार हा वेगळा, जो सैतानाचा आहे. जो परमेश्वरापासून दूर गेलेल्या लोकांच्या मध्ये तो आपल्याला दिसून येतो. परंतु आम्ही जर ख्रिस्ताचे आहोत, तर आम्ही नीतिमानच असलं पाहिजे. आम्ही ते वेगळेपण संपूर्ण जगाला दाखवू शकतो. आणि विश्वासू आणि अविश्वासू हे वाटेकरी कसे होणार? व्यवसायामध्ये वाटेकरी असतात ना, 2 व्यापारी एकत्र व्यापार करीत असतील, तर ते वाटा वाटून घेतात नफ्याचा जो होतो तो. पण विश्वासू आणि अविश्वासू यांचं ते होऊच शकत नाही. स्वर्गीय राज्य फक्त विश्वासणाऱ्यांच्याच वाटेला येणार आहे. अविश्वासणाऱ्यांच्या वाटेला ते येणारच नाहीये.
हेच परमेश्वर या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. म्हणून तो म्हणतो, की तुम्ही त्याच्यातून वेगळे व्हा. म्हणून आपण जाणून बुजून, समजून उमजून नैतिक दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं आणि पापापासून आपण दूर राहिलं पाहिजे. परमेश्वराची ही इच्छा आहे, की आम्ही त्याचे पवित्र जन व्हावं. आम्ही त्याचे लोक व्हावं. आम्ही त्याची प्रजा असावी, ही देवाची इच्छा आहे. रोमकरासपत्र 6वा अध्याय 1ल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, कृपा वाढली म्हणून पापात राहावे काय? 5वा अध्याय वाचा रोमकरासपत्राचं. त्यामध्ये ते पाप आणि कृपा याबद्दल बरंच त्याने उहापोह केलेला आहे. आणि मग कृपा वाढली तसं पापही वाढलेलं आहे. मग जर कृपा वाढली तर आम्ही पापात राहावं काय? असा तो प्रश्न विचारतो. आणि त्याचं उत्तर हे आहे की मुळीच नाही. कारण आम्ही जेव्हा ख्रिस्ताचे होतो, जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा पावित्र्याकडून पावित्र्याकडे आमची वाटचाल सुरू होते. आणि जर पावित्र्याकडे आम्ही वाटचाल करीत आहोत, तर हे पाप आमच्यापासून दूरच राहिलं पाहिजे. निश्चितपणे आमच्या हातून कधीतरी अशा गोष्टी घडतात. पण पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणाला ती टोचणी लावतो आणि आम्ही पुन्हा एकदा त्या परमेश्वराची क्षमा मागतो आणि त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अधिक राहण्याचा प्रयत्न करतो आणि ते डायल्यूट व्हायलाच पाहिजे. कारण आमची पवित्र्याकडे वाटचाल आहे. आम्ही वेगळे केलेले, आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही ख्रिस्ताकडे आमची वाटचाल आहे. तर आमच्यामधील हे दुर्गुण निघाले. एकदम तर नाही निघणार, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण निघालेच पाहिजे. आम्ही जर महिनाभर खोटं बोलत असू, 2 महिने खोटं बोलत असू, तर ह्या महिन्यामध्ये आम्ही निदान 15 दिवसावर तरी आलं पाहिजे. आणि हळू-हळू निश्चितपणे ते निघूनच जाणार आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला वेगळं करण्यासाठीच या जगामध्ये आलेला आहे. म्हणून जाणून-बुजून आम्ही ती पापं टाळली पाहिजेत आणि परमेश्वरासाठी तुम्हाला आणि मला वेगळं व्हायचं आहे. राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, आकस आहे, निंदा आहे. कोणत्या अशा गोष्टी मला पुन्हा मागे खेचत आहेत? पुन्हा मला त्या लोकांच्या मध्ये मिक्स करीत आहेत, की जे स्वतःला ख्रिस्ताचे समजतात. तरी सुद्धा या गोष्टींना प्राधान्य देतात. बघा आपण आत डोकावून पाहूया आज आपल्या स्वतःमध्ये. कोणाचा राग, कुणाविषयी द्वेष, कुणाविषयी आकर्ष, कुणाविषयी आम्ही निंदा करीत आहोत. आणि जर तसं आहे, तर आम्ही अजून वेगळे झालोच नाहीत. आणि देवाची तर आज्ञा आहे, की आम्ही वेगळं व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये. ह्या सगळ्या भावना ज्या आहेत, हे जे सगळे स्वैराचारच म्हणायला काही हरकत नाही या गोष्टींना. ते पूर्णपणे आमच्यामधून निघून जातं. त्यावेळेस नीतिमत्व, परमेश्वराचा प्रकाश, स्वतः ख्रिस्त आणि विश्वासूपण हे आमच्यामध्ये जास्तीत जास्त वाढायला लागतं. कारण तो म्हणतो, "तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये माझा वास व्हावा." बघा ते वचन इथे किती सुंदर त्यांनी दिलेलं आहे. मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. तुम्ही तुम्ही तर देवाचे जिवंत मंदिर आहात. देवाने असे म्हटले आहे, की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. प्रभू आमचा देव आहे आणि म्हणून आम्ही त्याचं पवित्र मंदिर आहोत. पवित्र मंदिर आहोत. प्रभूच आमच्यामध्ये राहतो, तर प्रभू आमच्यामधून दिसायलाच हवा. ख्रिस्ताचं नीतिमत्व आमच्यामधून दिसावं, ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामधून दिसावा, स्वतः ख्रिस्त आमच्यामधून दिसावा आणि आमचा विश्वास किती आहे त्या प्रभू येशूवर हे इतरांनी पाहावं आणि त्या ख्रिस्ताकडे आकर्षित व्हावं. कारण तो म्हणतो, "तुमचा प्रकाश लोकांच्या समोर असा पडू द्या, की तुमची सत्कर्मे पाहून लोकांनी स्वर्गीय पित्याचं गौरव करावं." देवाचं गौरव होत असतं. जेव्हा आम्ही वेगळे होतो, जेव्हा आम्ही ख्रिस्तामध्ये एकरूप होतो, जेव्हा त्याच्या प्रकाशामध्ये आम्ही चालतो, सत्कर्म आमच्या हातून होत असतात, त्यावेळेला परमेश्वराचा गौरव आपण करीत असतो. म्हणूनच रोमकरासपत्र 6वा अध्याय 11वं वचन. तसेच तुम्हीही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले असे आहात. बघ, ख्रिस्त येशूमध्ये आपण पापाला पूर्ण मरून गेलो. ते अनीतीला मरून गेलेलो आहोत. त्या अंधकाराला मरून गेलेलो आहोत. त्या सैतानाला मरून गेलो. पण परमेश्वरामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जिवंत झालेले असे त्याचे जिवंत लोक आहोत. म्हणून आम्हाला वेगळं व्हायचं आहे. परमेश्वर अब्राहमाला वेगळं करीत होता.
त्यावेळेस त्या हरान या ठिकाणी सांगितलं होतं तुम्ही जा कनानामध्ये जा. पण हरान या ठिकाणी ते थांबले. बरीच वर्ष तिथं राहिले. पण परमेश्वराची ती इच्छा नव्हती. त्याला अब्राहामाला वेगळं करायचंच होतं. आणि म्हणून त्यानं अब्राहामाला सांगितलं, की "उठ इथून आता आणि चला तुम्ही कनानाच्या दिशेने प्रवास करायचा आहे." अब्राहम पूर्ण विश्वासणारा होता आणि म्हणून तो प्रभूनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागे तो गेलेला आहे. कशासाठी बरं? कारण परमेश्वराला अब्राहमाच्याद्वारे संपूर्ण पृथ्वीवरचं कोण आशीर्वादित करायचं होतं. फक्त अब्राहम आणि त्याचं संतान आणि त्याचा जो त्याची जी ब्लड लाईन आहे, त्याचा जो वंश आहे, तोच त्याला आशीर्वादित करायचा नव्हता. संपूर्ण तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्र, सर्व कुळ मी आशीर्वादित करणार आहे. आणि या अब्राहमाच्या उदरी पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि या ख्रिस्ताच्याद्वारे तुम्ही आणि मी आता आशीर्वादित झालेलो आहोत. आम्ही वेगळे केलेले आहोत. म्हणून त्या अब्राहमाला त्यानं वेगळं केलेलं होतं तुमच्या माझ्यासाठी. बघा कुठली लिंक कुठे आहे आतापर्यंत. इतका परमेश्वरानं आपल्यासाठी विचार करून ठेवलेला आहे. जगाच्या स्थापनेपूर्वीच मी तुम्हाला घडलेलं आहे. त्या सवयीपूर्वीच तुम्हाला मला वेगळं केलेलं आहे. पण या जगामध्ये ज्यावेळेस आपण राहतो, त्यावेळेस आम्ही आमचं वेगळं दाखवलंच पाहिजे. जगात राहा, पण जगातल्या सारखे होऊ नका. कारण प्रभूने जन्म दिलेलाच आहे आपल्याला. या जगात दिलेला आहे तो जन्म. पण नवा जन्म घेत तुम्हाला आणि मला या जुन्या जन्मातून किंवा या जुन्या जगातून वेगळं व्हायचं आहे. आम्हाला ख्रिस्ताचं व्हायचं आहे. आम्हाला त्या परमेश्वराच्या सानिध्यात जायचंय. म्हणून तर तो पुत्र तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये त्यानं पाठवलेला आहे. किती किती आशीर्वादाची ही गोष्ट आहे. किती आनंद देणारी ही गोष्ट आहे, की प्रभूनं तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो ज्यावेळेस त्यानं प्रार्थना केली योहानाच्या पुस्तकामध्ये 17व्या अध्यायामध्ये ती प्रार्थना आहे. फार सुंदर ती प्रार्थना आहे. त्याच्यामध्ये 15 आणि 16 ही वचनं बघा किती सुंदर आहेत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे, अशी मी विनंती करीत नाही. तो आता शिष्यांच्या बद्दल किंवा आपल्याबद्दल परमेश्वराशी प्रार्थना करत आहे, प्रभू येशू ख्रिस्त, की तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही. म्हणजे जगात आम्हाला राहायचंय. जगातल्या लोकांच्या बरोबर तुम्हाला आणि मला राहायचंय. त्याला नो पर्याय. ते राहणारच आपण. परंतु पुढं काय दिलेलं आहे, मी अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे, अशी विनंती करतो. वाईटापासून. राग, लोभ, द्वेष आणि इतर ज्या गोष्टी आहेत, अनीती म्हणा, ख्रिस्तापासून दूर असणं, अविश्वासू असणं, अंधकाराच्या जगामध्ये चालणं, सैतानाशी जवळीक साधणं, ह्यापासून तू त्यांना दूर ठेव. म्हणजे वेगळं कर परमेश्वरा, असं प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्यासाठी प्रार्थना करीत आणि ती ऐकली गेलेली आहे. म्हणूनच आज तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र चरणाजवळ बसलेले आहोत. आशीर्वादित लोक आहोत आणि आम्हाला परमेश्वरानं निवडून घेतलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण असे वेगळे केले म्हणजे जगामध्ये राहून जगातल्या सारखं न होता आम्हाला ख्रिस्ताचे व्हायचे. ख्रिस्ताचे शिष्य तुम्ही आणि मी होणार आहोत आणि होत आहोत. परंतु या जगामध्ये आम्हाला राहावं लागणार आहे. फक्त त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो, की आपल्यातून दिसणाऱ्या ख्रिस्ताचा प्रभाव जगावर पडतो. हे महत्वाचं आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या आचरणामध्ये तो बदल घडवून आणता आलाच पाहिजे. दुसरी आणि महत्वाची पहिलं आपण वेगळं व्हायचं म्हणजे सगळ्यांनाच सोडायचं आणि कुठेतरी हिमालयात जाऊन बसायचं असं नाही प्रभू सांगत. प्रभू काय म्हणतो, वाईटापासून राखावे अशी मी तुला विनंती करतो. जगातून काढून घे असं मी म्हणत नाही. तर तिथेच ठेवून त्यांना वाईटापासून दूर ठेव, असं प्रभूची ती प्रार्थना आहे. म्हणून जगात आम्हाला राहायचं आहे. जगात राहा, पण जगातल्या सारखे होऊ नका. म्हणजे अनीती, स्वैराचार या गोष्टी आमच्यामध्ये दिसता कामा नये. म्हणून मग आता पुढची गोष्ट, दुसरी गोष्ट जर आपण वेगळे आहोत, तर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार आहे का हा परमेश्वर? निश्चितपणे तो तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. आणि बघा तो काय म्हणतो, हे जे आपण ज्यावेळेस ख्रिस्ताचे होतो, त्यावेळेला आम्ही या जगाचे वतनदार नाही, तर आम्ही स्वर्गीय कनानाचे वतनदार होतो.
स्वर्गीय कणानामध्ये तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जागा आहे. वेगळं होणं म्हणजे स्वर्गीय कणान लाभणं. बघा दुसरे करील 6वा अध्याय 17-18 ही वचनं. म्हणून त्यांच्यामधून निघा, वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिकू नका. म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुम्हाला पिता असा होईल व तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल. बघा किती सुंदर आशीर्वाद आहे, की प्रभू म्हणतो हे यशायाच्या पुस्तकामध्ये सुद्धा 52व्या अध्यायामध्ये आणि 11वं वचन तिथं सुद्धा दिलेलं आहे. ज्या वेळेला निर्गमाच्या पुस्तकात आपण जातो, तिथे आपण पाहिले, की मोशेला परमेश्वरानं सांगितलेलं आहे, की माझ्या लोकांना इथून काढ आता तू बाहेर. गोशेन प्रांत त्यांना दिला होता. गोशेन प्रांतामध्ये ते होते आणि तिथून परमेश्वर त्यांना काढायला लावतो मोशेला बाहेर. बघा उत्पत्ती याचं 47वा अध्याय 11वं वचन. नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ यांच्या राहायची सोय केली. त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागी म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले. म्हणजे बघा परमेश्वरानं त्या मिस्रामध्ये त्या तिथं जे काही उत्तम प्रदेश होता तो गोशेन प्रांत तिथलं ते रामसेस शहर त्या ठिकाणी त्यांना वस्तीला ठेवलं फारोच्या सांगण्यावरून आणि योसेफ तर उच्चपदी पोहोचलेला होता त्याच्या सांगण्यावरून. म्हणजे योसेफ कोण होता आता? योसेफ हा पूर्वज आहे. मोशेची ही खूप पुढची पिढी आहे. 12 पुत्रांपैकी योसेफ आहे. मोशे तर खूप नंतर आलेला आहे. मग इथं काय झालेलं आहे, की त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला सांगतो, की इथून निघ बघा. वाडवडिलांनी दिलेलं वतन आहे. त्याच्यातून कसं निघायचं बरं आम्ही? प्रत्यक्ष परमेश्वराने ते द्यायला लावलेलं आहे योसेफाला आपल्या लोकांसाठी. आणि मग असं आहे तर आम्ही कसं निघायचं तिथून? आम्ही कसे वेगळे होऊ शकतो? तर बघा फार सुंदर वचन आहे निर्गम याचं 3रा अध्याय आणि 8वं वचन. त्यास मिस्राच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात म्हणजे कनानी, हिव्वी, हित्ती, अमोरी, परिची, हिव्वी, यबुसी यांच्या देशामध्ये त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. काय सुंदर वचन आहे. प्रभू खरं तिथून काढतो त्यांना, की तो दुधामधाच्या देशामध्ये त्यांना घेऊन जावं. अधिक आशीर्वादित देशामध्ये घेऊन जावं. अधिक त्यांना सुखसोयी उपलब्ध होते देशामध्ये घेऊन जावं यासाठी मी उतरलो आहे. हे कधी झालेलं आहे? ज्यावेळेस मोशे त्या जळत्या झुडपाजवळ जातो, त्यावेळेला त्या जळत्या झुडपाजवळ प्रभू त्याच्याशी बोलत आहे. परमेश्वर त्याच्याशी त्या जळत्या झुडपामधनं बोलत आहे, की त्या दुधामधाच्या कणानामध्ये मी तुला घेऊन जाणार आहे. म्हणून तू आता हे सोड. कारण इथं गुलामगिरी फार वाढली होती. जरी तो प्रांत त्यांना दिलेला होता, पण योसेफाला न ओळखणारे आता फारो तयार झाले होते. योसेफाला न ओळखणारी जनरेशन आता तयार झाली होती आणि मग ते देवाच्या संतानाला, देवाच्या लोकांना त्रास द्यायला लागले होते आणि भयंकर त्यांच्याकडून कष्टाची मोलमजुरी ते करून घेत होते आणि मग त्यांनी आक्रोश केला परमेश्वराकडे. परमेश्वरानं तो ऐकला आणि परमेश्वरानं त्यामधून त्यांना वेगळं करण्याचं ठरवलेलं आहे. पण होतं काय की आम्ही वेगळं होत नाही. आम्हाला आवडायला लागलेली असते ती गुलामगिरी. आम्हाला आवडायला लागलेलं असतं ते बंदिवासात राहणं. आम्हाला आवडायला लागलेलं असतं तेच तोच प्रदेश एकवटून बसणं. आपल्या त्यामध्येच गुंतून पडणं हे आम्हाला आवडायला लागलेलं असतं. परंतु परमेश्वर म्हणतो, की तुम्ही ते सोडा. जरी तुमच्या वाडवडिलांनी दिलेलं आहे. जरी योसेफानं तुम्हाला तो प्रांत दिलेला पण आता मी सांगत आहे. योसेफ मोठा की परमेश्वर मोठा? आता स्वतः परमेश्वर म्हणतो, मी इथं त्यासाठी उतरलो आहे. त्यानंतर 1500 वर्षानंतर जवळपास प्रभू येशू ख्रिस्त उतरलेला आहे. तो म्हणतो, निघा. यातून वेगळं व्हा तुम्ही. तुम्ही माझे लोक आहात. मला तुम्हाला दुधामधाच्या कणालात म्हणजे त्या स्वर्गीय प्रदेशामध्ये घेऊन जायचं आहे. ज्या स्वर्गीय कणानामध्ये ते आहेत.
ज्या स्वर्गीय कणानामध्ये 12ही महिने 12 जातीची फळं देणारी झाडं आहेत. ज्या स्वर्गीय कणानामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचा उजेड आहे. ज्या स्वर्गीय कणानामध्ये केवळ स्तुती, स्तवन आणि प्रभूची समक्षता आहे. तिथे राग, लोभ, द्वेष, दुःख, आजार, संकट आणि तो दुष्ट सुद्धा नाही. तिथे मी तुम्हाला घेऊन जाणार. तुम्ही वेगळं व्हा. हा आशीर्वाद मी तुमच्यासाठी पुढे ठेवलेला आहे. प्रभूनं तुमच्यासाठी, माझ्यासाठी या जगामध्ये त्या वधस्तंभावर यासाठीच सहन केलं ते सगळं दुःख, की तुम्हाला आणि मला तो स्वर्गीय कणान प्राप्त व्हावा. तो दुधाचा देश मला तुमच्या माझ्यासाठी ठेवलेला आहे. का आम्ही मागे फिरतो? का आम्ही त्या रूढी, परंपरा, आमचे पूर्वज, आमचे लोक, आमचा जमीन जुमला धरून बसत आहोत? निघायचंय तुम्हाला मला त्यातून बाहेर. आम्हाला ख्रिस्ताचे व्हायचे. ख्रिस्ताची मुलं आम्हाला व्हायचं आहे. आम्हाला त्या स्वर्गीय कणानाचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणून मोशेला तर म्हणतो, काढ त्यांना तिथून बाहेर. आज तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या तेच सांगत आहे, की तुम्हाला आणि मला तिथून बाहेर निघायचं आहे. कारण हे स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या माझ्यासाठी ठेवलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आध्यात्मिक जी आध्यात्मिक जी वाढ आहे ना, तिच्यामध्ये परमेश्वर अधिक रीतीनं वाढ करत असतो. म्हणून तो आपल्याला या जगापासून वेगळं राहायला सांगत असतो. एलियाचं आपण ज्यावेळेस अभ्यास करतो, तर करीत ओवाळाजवळ त्याला कोणी जायला सांगितलं? परमेश्वरानं जायला सांगितलं. आज थोडा घसा खराब आहे आणि खोकला पण येतोय. एनिवेज त्या कळीत नजीक प्रत्यक्ष परमेश्वरानं राहायला सांगितले, थांबायला सांगितलं होतं. त्याची पोषण वगैरे करण्यासाठी. आणि मग काही दिवसाने तो करीत ओळ आटून गेलेला आहे. आता तो म्हणतो, की "इथून उठ आणि तू जा आता पुढे." आता परमेश्वरानं सांगितलेलं असताना तो करीत ओळ आटलाच कसा? का बरं तो आटून गेला? परमेश्वरानं त्यानं स्वतः एलियाला तिथं ठेवलेलं आहे. तिथं तो गुजराण करीत होता. त्याला पाणी मिळत होतं, पण तो आटून गेला. पण परमेश्वर तिथून त्याला निघायला सांगत आहे. तिथून वेगळं व्हायला सांगत आहे. कारण सारखं तिथे त्याच्या हातून मोठा चमत्कार परमेश्वर स्वतःच्या सामर्थ्याने करून घेणार होता. सारखं तिथली विधवा आपल्याला माहिती आहे तिची पिठाची मडकं आणि तिची तेलाची कुपी आटली नाही. कारण तिनं एलियाची सांगण्याप्रमाणे केली. आज्ञापालन केलं आणि मोठा चमत्कार झाला की संपूर्ण दुष्काळ पार पडेपर्यंत एलियालाही अन्न मिळालं, तिलाही अन्न मिळालं. शिवाय तिचा मुलगा सुद्धा मरण पावला. आणि त्यावेळेस ती धावतच त्या एलियाकडे आली. तेव्हा एलियानं परमेश्वराच्या सामर्थ्यानं तो बाळ सुद्धा जिवंत केलेला आहे. एवढे मोठे आध्यात्मिक आशीर्वाद आम्हाला मिळतात जेव्हा आम्ही वेगळे होतो. प्रभू सांगतो, "उठ इथून आणि आता वेगळा हो. जा आता सरपंचच्या वाटेने." तेव्हा एवढे मोठे आशीर्वाद, आध्यात्मिक कार्य, आध्यात्मिक सेवा आमची वाढत असते. बरोबर आहे ना? जसं त्या फिलिपाला सुद्धा सांगितलं होतं, की "तू निघ इथून." तो शंभरनाथ कार्य करीत होता. आता इथून निघ आणि त्या ओसाड वाटेने जा. तो षंड तिथे आहे. कानकी राणीचा तो होता माणूस. मोठा दरबारी होता तो. त्याला जाऊन तू सांग आता. तिथं तो यशाचं पुस्तक 53वा अध्याय वाचत होता. आणि त्या ठिकाणी त्यानं आपल्या काम चाललेल्या ठिकाणामधून तो वेगळा झाला आणि याला सगळी सुवार्ता सांगितली आणि आफ्रिकेमध्ये ती सुवार्ता प्रभूची त्याद्वारे पोचली आहे असं याने अभ्यासक म्हणत आहे. आणि निश्चितपणे ती पोचलेली आहे. करतो आमचे आध्यात्मिक जीवन अधिक उंचावण्यासाठी, आमची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रभू आम्हाला आशीर्वादित करत असतात. तिसरी आणि शेवटची गोष्ट आशीर्वादाच्या बाबतीतली, परमेश्वराबरोबरचं आमचं नातं दृढ होत असतं. आम्ही खऱ्या विश्वासानं आणि स्वतःच्या इच्छेनं आज्ञा पालन करून ज्यावेळेस विभक्त होतो, त्यावेळेला परमेश्वर अद्भुत आशीर्वाद तुम्हाला आणि मला देतच असतो. तो आम्हाला त्याच्या बरोबरचं दृढ नातं प्रस्थापित करत असतो. आणि तो आम्हाला त्याचं प्रतिफळ म्हणजे आशीर्वाद तो भरभरून आशीर्वाद तो आपल्याला देत असतो. आणि आपण एकदम त्या पित्याच्या बाहूमध्ये ते सनातन बाहू आहेत.
ते तुमच्या माझ्यासारखे 80 वर्ष, 90 वर्ष, 60 वर्ष जगणारे बाहू नाही. ते सनातन बाहू आहेत. त्या सनातन बाहूमध्ये तो तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतो आणि महान आशीर्वाद देत असतो. नुसतं सुरक्षित ठेवत नाही, तर महान आशीर्वाद देतो. त्याच्याशी आमचं नातं तो जोडत असतो. बघा 18व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे 2 कोरिंथ 6:18, मी तुला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू. रुथनं काय केलं? ना मी सांगत होते जा मागे तू परत लग्न कर सुखी हो, पण तिला जिवंत देवाची ओळख झालेली होती नामीच्या द्वारे. तिनं या जगापासून वेगळं व्हायचं ठरलं, पण नामीच्या देवापासून वेगळं मी होणार नाही. ती त्या नामीच्या बरोबर गेली आहे. ती म्हणते तुझे लोक ते माझे लोक, तुझा देश तर माझा देश, तुझा माझा देव आहे. आता मी त्याला सोड, मी सदैव त्याच्या सानिध्यात राहणार. मला तोच स्वेच्छेनं त्याला स्वीकारलं. ती गेली त्या नामीच्या मागे. फार चांगली परिस्थिती होती का? नाही ना. तिला खूप कष्ट, काबाड, अगदी गरिबासारखं जीवन जगावं लागलं. पण ती ख्रिस्ताच्या सानिध्याला आली होती. ख्रिस्ताच्या आश्रयाला ती आलेली होती. आणि त्या ठिकाणी तिला किती आशीर्वाद मिळालेले आहे. मत्त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो प्रभूची वंशावळीत तिचं नाव आहे. केवढा आशीर्वाद आहे. प्रभूची जी स्वर्गीय राजवंश जो आहे त्या राजवंशात ती आहे. किती मोठा आशीर्वाद आहे. यापेक्षा कोणता आशीर्वाद? हे दृढ नातं आहे, हे दृढ प्रेम आहे, हा दृढ असा आशीर्वाद आहे. वेगळे व्हा, निघा तुम्ही त्यांच्यात राहा. वेश्येला सुद्धा तोच आशीर्वाद. तिला तर काहीच नव्हतं बिचारीला माहिती. कदाचित रुथला नामीमुळे देव माहिती झाला असेल. तिला तर काहीच माहित नव्हतं. तिने केवळ ऐकलं होतं तो तांबडा समुद्र कसा पार केला वगैरे वगैरे. त्यांचं देव किती महान आहे. म्हणून आम्हाला दहशत बसली ती म्हणते तुमची. आणि तिनं या जिवंत देवावर विश्वास ठेवत त्या 2 हेरांचं संरक्षण केलं. आणि काय आशीर्वाद तिला सुद्धा नामीसारखा आशीर्वाद. ती सुद्धा प्रभूच्या वंशावळीमध्ये आहे. ते घट्ट नातं, तो राजवंशामध्ये येण्याचा मान तिला मिळालेला आहे. ती सुद्धा त्या प्रभूची कन्या झालेली आहे. आज तुम्हाला आणि मला वेगळं व्हायचंय या जगापासून. प्रभू म्हणतो वेगळं व्हा, निघा. खूप आशीर्वाद तुमच्यासाठी ठेवलेले. त्या रूढी दिडी परंपरा माझं सोडून टाक. जुना स्वभाव, राग, लोभ, द्वेष काढून टाका. या प्रीतीच्या प्रदेशामध्ये, या ख्रिस्ताच्या उजेडामध्ये, या पित्याच्या सनातन तुम्ही प्रवेश करा. अनंत आशीर्वादाचे भागीदारी व्हा. देवानं आमच्यासाठी अनंत आशीर्वाद कसा ठेव, इथेही तो देतच आहे. सर्व गौरव प्रभू येशूला, त्याची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. आमेन, आमेन. धन्यवाद अनघाताई सुंदरशा वचनाबद्दल. आणि आज तुम्ही आम्हाला जे वचन सांगितलंय की परमेश्वर येशू परमेश्वराचं वचन आहे की तुम्ही माझे पुत्र आणि कन्या व्हाल आणि मी तुमचा पिता होईल. परत आपण योहान 15:16 मध्ये वाचतो की परमेश्वराने येशूचं वचन आहे की मी तुम्हाला निवडलं आहे, तुम्ही मला निवडलेलं नाही. ज्यावेळी त्याने त्याचे शिष्यांना पाचारण केलं, त्यांनी स्वतः ते निवडलेले होते. आणि खरंच प्रभू येशूच्या आपल्यासाठी अनेक अशा योजना असतात की ज्या आपल्याला माहीतही नसतात. आणि आणखीन आपण सांगितलं की प्रकाश आणि अंधकार. खरंच आहे, जिथे प्रकाश असतो त्या ठिकाणी अंधकार कधीच पडणार नाही. आणि येशू ख्रिस्त हा आपला प्रकाश आहे आणि आपण त्याच्या प्रकाशात चालावं. आणि विशेष म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्या वागण्यातून, आपल्या प्रत्येक गोष्टीतून आपलं ख्रिस्तीपण हे इतरांना दिसावं, हे मात्र अगदी म्हणजे अगत्याचं आहे. कारण आपल्या वागण्या बोलण्यातून त्यांना ख्रिस्त दिसतो. आणि खरंच या तुमच्या सुंदरशा मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वर आपल्याला अनेक आणि अनेक आशीर्वाद देईल, उत्तम आरोग्य देईल आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाद्वारे परमेश्वर खरंच त्याची
स्तुती करून घेत आहे आणि तुमचं समर्पित कुटुंब परमेश्वर त्याच्या अनेक आशीर्वादाने, स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित करेल. धन्यवाद देते तुमच्या सुंदरशा वचनाबद्दल आणि परमेश्वराने आम्हाला हे सुंदरसं वचन तुमच्याद्वारे सांगितलं त्याबद्दल परमेश्वरालाही धन्यवाद. सर्व मान, महिमा, गौरव परमेश्वराला. येस येस. आणि आता वेळ आहे थँक्यू सो मच. सर्व गौरव प्रभूला. आमेन आमेन. परमेश्वराचे गौरव आहे त्यात. आणि आता वेळ आहे आजाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याची. आणि निर्गम 15 आणि 26 मध्ये वचन आहे, कारण मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.